हाय गाईज. सो आजचा आपला टॉपिक काय आहे? NTA कडून एक नोटीस आलेली आहे, म्हणजेच एक नोटिफिकेशन आलेलं आहे नीट रिगार्डिंग 2024चे जे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांच्यासाठी. कारण की यावर्षी खूप विद्यार्थ्यांनी मिस्टेक्स केलेले आहेत. करेक्शन विंडो ओपन होणार आहे का नाही, आज आपण ते डिस्कस करणार आहोत. आणि इम्पॉर्टंट 3 टॉपिक्स दिलेले आहेत NTAने, आपण ते डिस्कस करणार आहोत. विद्यार्थ्यांच्या मिस्टेक झाले असतील फॉर्म भरताना, अशा विद्यार्थ्यांना टेन्शन घ्यायची काही गरज नाही आहे. कारण की करेक्शन विंडो ही ओपन होणार आहे. ती केव्हा होईल आता आपण ते ओव्हरऑल सर्व डिस्कस करणार आहोत. ओके गाईज. सो गाईज, आजचा आपला टॉपिक काय आहे? नीट 2024चे न्यू नोटिफिकेशन आलेले आहे NTA कडून. आता आपण ते डिस्कस करणार आहोत एक्झॅक्टली काय आहे. ओके. फर्स्ट, कोणत्या रिगार्डिंग आहे? हे करेक्शन विंडोच्या रिगार्डिंग आहे. करेक्शन विंडोच्या रिगार्डिंग आहे कारण की विद्यार्थी आता परत लॉग इन करत आहेत, तर त्यांना थोडासा इश्यू येत आहे, प्रॉब्लेम येत आहे की काय करायचं याच्यापुढे. तर आपण तेच डिस्कस करणार आहोत. ओके. फर्स्ट ऑफ ऑल, अटेन्शन कॅन्डिडेट्स, आधार इश्यू नॉट लॉग इन. आता काय ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन म्हणजे रजिस्ट्रेशन केलेले आहे, ज्या ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, असे विद्यार्थी, काही विद्यार्थ्यांना आधारनं आपलं लॉग इन करतात पण ते लॉग इन होत नाही आहे, एरर दाखवत आहे. त्यामुळे आहे ना इश्यू येत आहे आधारला. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे? स्टुडंट्सने लॉग इन कशाने करायचं आहे? ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्डने. तुमच्या मोबाईलवरती, तुमच्या मेलवरती जो तुमचा युजर आय डी म्हणजे तुमचा ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड जो तुम्ही फॉर्म भरताना दिलेला आहे, अशानेच तुम्हाला ते लॉग इन करायचं आहे. लक्षात, अशानेच ते तुम्हाला लॉग इन करायचं आहे. ओके. त्यानंतर काय, आता तुम्ही 2 पद्धतीने लॉग इन करू शकता. तुम्हाला पण माहिती आहे 2 पद्धतीने लॉग इन करू शकता. एक आहे आधार कार्ड आणि दुसरा आहे ॲप्लिकेशन नंबर. आधार कार्ड आणि ॲप्लिकेशन नंबर. तर मोस्टली विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन नंबरनेच लॉग इन करायचं आहे. तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. जर तुम्हाला आधारनेच लॉग इन करायचं असेल, तर तुम्ही आहे ना तुमचा आधार रिव्हेरीफाय करा. मोस्टली माझं तर म्हणणं कसं आहे, काय गरज नाही आहे आपल्याला लॉग इन करायची आधारने. आपलं ॲप्लिकेशन नंबर लॉग इन करणे आणि पासवर्ड वगैरे टाकून फॉर्म आपला चेक करणे, दुसरं काही नाही. आणि आपलं स्टडीवरती लक्ष देणे. लक्षात, हीच एक आहे. ओके. हा होता पहिला टॉपिक. आता दुसरा टॉपिक आहे मोस्ट इम्पॉर्टंट, अटेन्शन कॅन्डिडेट्स. दुसरा टॉपिक काय आहे? करेक्शन विंडो रिगार्डिंग. खूप इम्पॉर्टंट आहे बरं का करेक्शन. विद्यार्थ्यांनी खूप मिस्टेक केलेले आहेत, त्या सर्व मिस्टेक आपण सॉल्व्ह करू शकतो. आता काय होतं ते सांगतो तुम्हाला. ओके. करेक्शन विंडो ओपन. आता करेक्शन विंडो कधी ओपन होणार आहे? करेक्शन विंडोचे अपडेट कधी येणार आहेत? ज्यावेळेस आपले फॉर्म संपतील, ज्यावेळेस आपले नीटचे फॉर्म संपतील, म्हणजेच 9/3/2024, 9/3/2024ला आपले फॉर्म संपले की साधारणतः त्यानंतर एक साधारण 3 दिवसानंतर फॉर्म ओपन होऊ शकतात किंवा 1 वीक नंतर ओपन होऊ शकतात. ते पण किती दिवसासाठी आता ते आपण नाही सांगू शकत आता किती दिवसासाठी ओपन करतील. पण हे सांगतो तुम्हाला की 2023ची जी काउन्सिलिंग होती ना, त्या काउन्सिलिंगला 3 दिवसासाठी करेक्शन विंडो ओपन केली होती. आता करेक्शन काय काय करायचे केले होते ते 2023ला मी तुम्हाला लवकर डिस्कस करेल. फक्त हे तुम्हाला नोटीस मी डिस्कस करणार आहे की आता आपल्याला या नोटीसचा अर्थ काय आहे. ओके. असं समजलं तुम्हाला? आपण करेक्शन विंडो ओपन होणार आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही. तुमची जी करेक्शन वगैरे झाला असेल तुम्ही सॉल्व्ह करू शकता. फक्त एवढंच की आधार विद्यार्थ्यांनी खूप चुकीचे दिलेले आहेत, म्हणजे दुसऱ्यांचे दिलेले आहेत, त्याच्यामुळे थोडीशी प्रॉब्लेम येत आहे. आणि मोबाईल नंबर तर तुमचं काही टेन्शन नाही. फक्त आधारमध्ये काही जणांची चूक झालेली आहे, म्हणजे दुसऱ्यांचा आधार दिलेला आहे, अल्फाबेट चुकलेला आहे. ते आपण नंतर सांगतो मी तुम्हाला की करायचं काय ज्यावेळेस करेक्शन विंडो येईल. ओके. त्यानंतर तिसरा, आता नोट. तिसरा टॉपिक सुरू करण्याच्या अगोदर नोट सांगतो तुम्हाला मी. आता तुम्ही करेक्शन विंडोसाठी वेट करतात. ओके. पण काही विद्यार्थी असे असतात त्यांनी पेमेंट देखील करत नाही शेवटच्या टोकापर्यंत. तर आत्ताच सांगतो तुम्हाला, ज्या विद्यार्थ्यांनी नीटचे फॉर्म भरलेले आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांनी पेमेंट करायची आहे, शेवटची स्टेप करायची आहे. आय नो सर्व विद्यार्थी पेमेंट करतात, पण काही असे विद्यार्थी असतात बाय मिस्टेक विसरतात किंवा राहिलेले असतील. कारण की प्रत्येक विद्यार्थी राहतात, दरवर्षी राहतात. त्यामुळे जर तुम्हाला करेक्शन, आता काही जणांचा फॉर्म चुकला तर त्याने विचार करतात करेक्शन झाल्याशिवाय फॉर्म सबमिट करता येईल का? काही टेन्शन नाही. करेक्शन झालं असेल फॉर्म सबमिट करा, काही प्रॉब्लेम येणार नाही. तुमचं मिस्टेक जरी झाली असेल तुम्ही फॉर्म सबमिट करा, पेमेंटची स्टेप करून ठेवा. पेमेंटची स्टेप केल्यानंतर तुम्ही करेक्शन विंडोमध्ये तुमचे जे काही चुका झालेले आहेत ते फिल करू शकतात. त्यामुळे पेमेंट मात्र तुम्हाला करायची आहे. सर्वांनी पेमेंटची स्टेप करा. फॉर्म चुकला आहे त्यामुळे परत रजिस्ट्रेशन करायला
जाऊ नका, कारण की रजिस्ट्रेशन नाही होणार, फक्त वन टाइमच घेणार. ओके, आलं लक्षात. त्यानंतरचा अटेन्शन कॅन्डिडेट्स, आधार नंबर ओनली. तुम्ही आधार नंबर आताच क्लिअर करतो, आधार नंबर हा फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांचाच द्यायचा आहे, पॅरेंट्सचा द्यायचा नाही. ओनली विद्यार्थ्यांचाच आधार नंबर तुम्हाला द्यायचा आहे. आताच क्लिअर करतो तुम्हाला, कारण की आधार कार्ड तुम्हाला नंतर लागेल काउन्सिलिंगच्या प्रोसेसला, त्यामुळे तुम्हाला आधारने लॉग इन दिलेला आहे, त्यामुळे पॅरेंट्सचा आधार नंबर द्यायचा नाही. आता तुम्ही म्हणता सर नंबर लिंक नाही आहे, काय प्रॉब्लेम नाही. नंबर लिंक नसेल तर आपल्याला फक्त OTP लागणार आहे, तुम्ही नंतर देखील लिंक करू शकता, पण तुमचा स्वतःचाच आधार नंबर द्या. लक्षात, पॅरेंट्सचा आधार नंबर द्यायचा नाही. ओके, त्यानंतर ॲक्सेप्ट नंबर आपल्याला कुणाचाच घेणार नाही त्यांना. ओके, आता नीटची लास्ट डेट किती आहे? 9/3/2024. नीटची लास्ट डेट 9/3/2024. मोस्ट ऑफ विद्यार्थी भरतात, काही विद्यार्थी राहिले असतील तर त्याने भरून घ्यायचं, काय प्रॉब्लेम येणार नाही आहे तुम्हाला. चुकला असेल चुकू द्या, काय प्रॉब्लेम नाही, तुम्ही करेक्शन विंडोमध्ये ते करेक्ट करू शकतात. ओके, तर फीस देखील मी तुम्हाला रिवाईज करतो. फीस ओपनसाठी 1700 आहे, ओपनसाठी 1700 आहे, OBC EWS साठी 1600 आहे, OBC आणि EWSच्या विद्यार्थ्यांसाठी 1600 आहे, आणि SC STच्या विद्यार्थ्यांना 1000 रुपये पेमेंट आहे नीटच्या फॉर्मसाठी या वर्षीची 2024ची. ओके, काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे, तुम्ही मला कॉल करू शकता. आणि काहीच आणखीन एक, BMS BHMS आणि MBBS 2023च्या सीट्स शिल्लक राहिलेले आहेत. किती? 2023च्या सीट्स शिल्लक राहिलेले आहेत. MBBSचा तर राऊंड रद्द झालेला आहे, अगोदरच क्लिअर करतो. MBBSच्या ज्या जागा आहेत ना त्या राखीवच ठेवल्या जातील, MBBSच्या जागा राखीव राहतील, आणि BMSच्या जागा मोस्टली मॅनेजमेंटने भरून घेतल्या जातील. त्यामुळे आताच क्लिअर करतो की जर विद्यार्थ्यांना BMS या वर्षीच करायचा असेल तर त्या विद्यार्थ्यांनी मॅनेजमेंटमधून करायचं आहे. जे भेटेल तुम्हाला स्टेट, जे तुमचं बजेट असेल तुम्ही मॅनेजमेंटने करा, काय अडचण नाही आहे. कॉलेज स्वतः रिस्क घेत असेल तर तुम्ही 100% ॲडमिशन घेऊ शकतात. काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे, तुम्ही मला मेसेज करून डिस्कस करू शकतात. करेक्शन रिगार्डिंग किंवा मॅनेजमेंट, BMSच्या मॅनेजमेंट रिगार्डिंग सर्व तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटेल, काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा. बाय गाईज.